कोणता भाग्यवान तो विजेता संघ मालक असणार आहे जिथे मेहनत घेताय तुम्ही तर तो जिंकणार आहे. संदीप साळुंके दुंद हे पंचांचं काम करणार आहेत. किरण चिकणे आपल्याला पाहायला मिळतील अंपायरच्या भूमिकेमध्ये. 2 अंपायर असणार आहेत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. एक चांगली मॅच इथे आपल्या भेटीला पाहायला मिळेल. माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पुरस्कृत माननीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या विद्यमानाने दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय अनुभवतोय कालच्या दिवसापासून. जाऊया पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज येतं. तर मी टायटन टीम बॅटिंग करते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. जयेश दळवी आणि त्याच्यासोबत राहुल धन्नावडे आणि बॉलिंग ट्रॅक वरती अमर सेलार. मॅच जबरदस्त होणार. स्ट्राईकला कोण आहे? जयेश दळवी ऑन स्ट्राईक. तन्मय टायटन साठी हा महत्वाचा मॅच आहे. हा मॅच जिंकताय तर पुढे प्रवास चालू राहणार आहे. अद्याप नाही तो धोक्याची घंटी खतऱ्याची घंटी होऊ शकते. परंतु ही मॅच कशा पद्धतीने रंगणार आहे. या मॅच मध्ये बाजी कोणता संघ मानणार आहे. 2 मॅचेस जिंकल्या गेल्यात. काळेश्वरी युद्धा टीमनं युद्धा येत आणि युद्धा खरं तर लढलेत मैदानामध्ये. पहिला बॉल अमर सेलार. पहिला बॉल इथे बॉखांचा टाकला होता. हौसेला बॉल टर्न केला. लंकनमध्ये फिल्डर आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होते पहिल्याच बॉलवरती. चांगला बॉल आणि त्याला चांगल्या पद्धतीनं मॅनेज देखील केलं. ब्लॉकॉनचा बॉल होता. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव येते. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. पहिल्यापासूनच आक्रमण करावं लागेल. सांगितलं होतं कॅप्टनने की मी 80 धावा जमवण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु हा प्रयत्न कुठपर्यंत पोहोचणार आहे हे देखील पाहिलं जाईल. पहिल्या बॉलवरती सिंगल अमर सेलार. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. फुल टॉस बॉल होता. वेग प्रचंड आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. अशा 2 धावा मिळतील. 3 धावा धाव फलकावरती आतापर्यंत झालं. सध्या हवेची दिशा आहे ना ती बॅटरसाठी अगदी मोकळी करून ठेवलेली आहे. हवेच्या दिशेने तुम्ही खेळताय त्याच्या समवेत तर धावा इथे बनू शकतात. गोलंदाजीच्या विरुद्ध हवा इथे येते आता. त्याच्यामुळं वेग जास्तीचा पाहायला मिळणार नाही आहे. बॅटरला इथून पुढे आपला बॅटचा वेग आहे तो स्पीड आहे तो वाढवावा लागेल. चांगला इथे फटक्या गॅप मध्ये ढकलला बॉलला. बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग होत असताना आता तो बॉल दिसतलाय. बॉल फरार. मिळतील धावा 4 चौकार. राहुलच्या बॅट मधून चौकार आला. चांगला इथे फटका ऍक्शन रिप्ले मध्ये छाप पद्धतीने बॉलला रिलीज केलंय. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला होता. कॅप्सल सिंग परफेक्ट केलेला आहे. वाईडिश लॉकअप मधून खेळाडू होते आणि तिथे बॉल आता तो निसटलाय. थोडासा तालमेल जे संतुलन होतं ते बिघडलं गेलं आणि तिथून बॉल मार्गस्थ झालाय. 4 धावेंसाठी चौकार आलाय. प्लेसमेंट इथे हलक्यात स्टेअर केलं या बॉलला कारण का बॉल योग्य तो होता. योग्य ती लाईन होती. योग्य तो वेग होता. त्याच कारणामुळे फलंदाजाला तितकंसं काही समाचार घेता आला नाही. डॉट बॉल 7 धावा धाव फलकावरती अद्याप तरी आलेल्या आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या माध्यमातून दोन्ही संघाने चांगला संघर्ष केलाय. परंतु एकाचा संघर्ष इथे कोणाचा थांबणार आहे. ओव्हर फुल टॉस बॉल आउट साईडला बॉलला टर्न केलं. सिंगल धाव इथे मिळते. वेगानं फिल्डर येतात तोपर्यंत धावा इथे 2 तर सहज येतील. 2 धावेची मदत 2 धावेचं योगदान. धावा कशा येऊन द्या. धावा येणं महत्वाचं आहे. धावा येतात ना तेव्हा तरी चांगली मॅच बनते. 9 धावा 4 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. लोवर फुल टॉस त्याला ऑन साईडला टर्न केला होता. दूरवरून फटका इथे केलाय. स्टॅक कव्हर मधून बॉल निघालाय. डीप मध्ये आहेत फिल्डर. तिथून देखील बॉल आता तो निसटलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. सध्या फिल्डिंग आहे ना त्याच्या डाऊन होतो ती टीम कारण का बॉल हातातून निसटतोय. रबर बॉल आहे. तितकासा बॉल हातामध्ये येत नाही. त्याच्यामुळे 2 धावा इथे घेण्यात आलेल्या आहेत. 11 धावा धाव फलकावरती अमर शेलर यांचा आतापर्यंत चांगलं षटक राहिले. फुल टॉस बॉल वरती प्रचंड ताकदीचा वापर. ऑल साईडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर शॉर्टला ब्युटी ऑल आहे. ठोकला षटकार.
कमालीचा स्ट्रोक, लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला इथे त्याला वळण देण्यात आलेलं आहे आणि 6 धावा आलात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला, शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं, फुल टॉस मिळाला, तोफा होता, तोफा कबूल केलाय आणि टोटल झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. चांगली मी म्हणेन रणनीती आखलेली आहे. 17 धावा अद्याप आतापर्यंत आलेल्या आहेत. नेक्स्ट गोलंदाज युवा गोलंदाज आहे आदित्य दुधाने आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आलात, म्हणजे असं वाटतंय की एक चांगली धावसंख्या इथे 70+ होऊ शकते अशा पद्धतीची बॅटिंग केली तर. स्टेअर केला होता, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल इथे होतोय. ऑस्टप गाईड लाईन आहे ना त्याच्या अगदी बाहेर बॉल चालला, पिचिंग होतोय, त्याचमुळे थोडासा आता दबाव असणार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आलात. सुरुवात तर मी म्हणेन या डावाची तन्मय टायटन्स संघानं चांगली केलेली आहे. तब्बल 17 धावांनी पहिला बॉल इथे व्हाईट आला. आदित्य दुधाड समोर बॅटर जयेश दळवी, एक बॉल खेळलेत, एक धाव आली, समोर खेळला फटका, बॉल चालला सीमारेषेच्या लगत, परंतु चांगली फिल्डिंग होतं, एक सिंगल धाव मिळते. चांगलं इथं बॉलला स्टॉप केलं, चांगली फिल्डिंग झालेली आहे. हे तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात. प्रीमियर लीग तुम्हाला खेळताय, तुम्हाला अगदी हिऱ्यासारखं घेतलेलं आहे संघ मालकांनी, कारण का हिऱ्याची चमक ही अंधारामध्ये होते आणि या मॅच मध्ये कोणता संघ चमकणार आहे, कोणता खेळाडू चमकणार आहे तितकंच महत्वाचं आहे. राहुल धनावडेने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावेचं योगदान त्याच्या माध्यमातून देण्यात आलं. रिदम चुकलेला आहे. जेव्हा तुमची पाऊलं चालतात तेव्हा तुमची बॅट बोलते. इथे गोलंदाज थोडासा चुकला रनअप मध्ये, त्याच्यामुळं डेड बॉल आला. फुल टॉस बॉल समोर खेळला, बॉल चालला कॅप मध्ये, बॉल चालले ते सीमारेषा पार, दिल मांगे मोर, बल्लेबाज ने लगाया जोर, बार हो चुका ही टालुयों का शोर, आ चुका है 4 रन. कमालीचा स्ट्रोक इथे, चांगली बॅटिंग मैदानामध्ये राहुल करतात. थांबायचं डाव घेत नाहीये. चांगली ते बॅटिंग, संयम असा डाव कशा पद्धतीने पुढे न्यायचा राहुलला माहिती आहे. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्येला आकार, रन्स होतात 23 झालेत आतापर्यंत. आणखी किती कव्हर मधून बॉल निघाला, फिल्डर आहे ते चांगली फिल्डिंग होतं. बॉल आल्यानंतर लगेच पकडला, बॅकअप मिळाला, इथे सिंगल धाव इथे देखील प्राप्त होतं. 7 बॉल आणि 19 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. 24 धावा धाव फलकावरती, चांगली बॅटिंग मी म्हणेन. 3 बॉलच्या बॅटिंग आतापर्यंत 7 धावा, त्याच्यामध्ये एक चौकार आला. राहुलने चांगली बॅटिंग दिली आणि विशेष कौतुक करणे मी जयेश त्यांनी 7 देखील त्याच पद्धतीने दिले. तो कोणतेही मोठे फटके खेळण्याची रिस्क घेत नाहीये, त्याच्यामुळं राहुलला थोडा त्यांनी पुढे केला आणि आता घेण्याचा प्रयत्न केला. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. टॉट आला, चांगला बॉल इथे योग्य तो टाकला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 24 जमवलात. तन्मय टायटन्सला ही मॅच काही करून जिंकायची आहे आणि त्यासाठी ते चांगले प्रयत्न करतात. 24 धावा आतापर्यंत आलात. मोठा फटका, लॉन्च करण्याचा प्रयत्न, बॉल चालला इथे हवेमध्ये, सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो वनिगेस, जस्ट लुकिंग वाव. मोठा फटका इथे लॉन्च केला. स्ट्रगल करत होता, डॉट बॉलला थोडासा प्रेशर होता आणि प्रेशर हटवण्याचा तो मॅनेज करतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने ठोकलाय षटकार. ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, योग्य ते वापर इथे केलेला आहे. धावसंख्या 30. चांगली सुरुवात मी म्हणेन. दोन्ही फलंदाज ने संयम चांगला ठेवला. पुन्हा एकदा रिदम चुकला गोलंदाज आणि पाठी जॉईन केले मी म्हणेन राहुलच्या सोबत जयेशने. पॉझिटिव्ह स्कोरचं म्हणणं आहे की आम्ही 80 होऊ शकतो आणि होतील. अशा पद्धतीची तुम्ही बॅटिंग करताय तर धावा होतील. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न,
पंचांचा इशारा आहे ते डॉट बॉल आणि ते ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाले ते 30. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, या षटकामध्ये 13 आलात. दोन्ही संघ बॅलन्स मध्ये आहेत, परंतु बॅटिंग करणारी टीम सध्या लीड करते. विकेट नाही आली या ओव्हर मध्ये आणि आता थोडासा दबाव असणार आहे गोलंदाजांवरती. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलने बॉलिंग होणं खूप महत्वाचं आहे. विकेट जर आल्या तर थोडी धावसंख्या कमी होईल. किंबहुना हे जर 4 षटकामध्ये जर 2 खेळाडू उभे राहिले तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण का दोन्ही बॅटर सेट आहेत. चला घाई करायचे. आता गोलंदाज झालेला आहे वेदांत रवळे आणि आमचे मित्र सचिन दादा रवळे यांचे चिरंजीव आहेत. छोटासा खेळाडू आहे आणि सध्या लेदरचे धडे तो घेतोय. बॅटिंग देखील खूप चांगली करतो, बॉलिंग देखील चांगली करतो आणि आज लेदरचा एक क्रिकेटर उभारता सितारा मैदानामध्ये बॉलिंग करणार आहे. दोन्ही बॅटर सेट आहेत. राहुल धनावडेने चांगली बॅटिंग केली, जयेशनी दलवेने देखील चांगली बॅटिंग केली. 8 धावा त्याच्या बॅटमधनं. पहिला बॉल वेग होता, टॅप केला, या बॉल ऑफसाईडला बॉलला टर्न केलं, बिडॉन होते तिथे, परंतु थोडेसे दूर लॉंग मध्ये नेतात फिल्डर. तोपर्यंत 2 धावा इथे सहज काढल्या जातील आणि ते 3 धावा देखील येतील. काही गरज नव्हती स्ट्राईक एंडला थ्रो करण्याची, कारण का धावा तर 2 मिळणारच होत्या. 2 स्ट्राईक एंडला थ्रो केला असं तर कदाचित किंबहुना तुम्हाला थ्रो करायचा आहे तर डायरेक्ट करा. तर रबर बॉल क्रिकेट जास्तीची उचली घेतो, आपल्याला प्रत्येकाला ठाऊक आहे. 3 धावा आल्यात, 33 आल्यात. पहिल्याच बॉल वरती 3. चांगली रणनीती. जयेश आणि राहुल बघा ज्या पद्धतीने बॉल येतो त्याला मॅनेज करतायत. फटका फसलाय, वेदांत धावतोय, पळतोय, काय ड्रॉप. 2 धावा इथे सहज मिळतील. चांगली बॅटिंग. दोन्ही फलंदाज चोरकस करण्याचा प्रयत्न. थोडासा अंदाज चुकला, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॅटच्या अगदी बरोबर मधल्या भागाला इथे टच होतोय बॉल. थोडा वेळ बॉल हवेमध्ये होता. 2 धावा इथे सहज आल्यात. 35 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. आता जोर लावायचा, कस लावतात. चांगला फटका, फ्लॅटिंग बॉल गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग होते. एका वाट्यामधून बॉल हातातून निसटला. पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. वेदांतचं मी कौतुक करेन. एक्स्ट्रा रन त्याने आतापर्यंत दिले नाहीये, परंतु चांगली बॉलिंग होत आहे. विकेट मिळेल नाहीये. एकच चौकार, एकच षटकार आतापर्यंत नाही, परंतु या ओव्हर मध्ये 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा इथे जमा केल्यात. 37 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग होत आहे. विकेट विकेट. चांगला बॉल. आणखीन एक फिरवतोय वेदांत. हातामध्ये जे बोट आहेत, बोटांमध्ये जादू आहे. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. वडील देखील एक चांगले उद्योजक आहेत, त्याच्यामध्ये एक चांगले क्रिकेटर देखील आहेत, एक चांगले आयोजक आहेत आणि त्यांचा सुपुत्र सध्या बॉलिंग करतोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिले वेदांशी. हा बॉल डॉट आला होता, परंतु यष्टीरक्षक इथे बेट झालेत आणि इथून एक धाव इथे सिंगल प्राप्त होत आहे. रिदम चुकतोय वेदांत. लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतो, मग बॅटिंग असेल. सध्या बॉलिंग करतोय. चांगला बॉल, परंतु पिक केलं या बॉलला. बॉल साला इथे बाउंड्री लाईनच्या लगत पकडलाय झेल आणि संपलाय. बॅटर इथे राहुल धन्नावडेचा खेळ. वेदांच्या खात्यामध्ये विकेट. चांगला स्ट्रोक होता आणि डीपेस्ट कव्हर मध्ये फिल्डर होतोय आणि हा चांगला इथे कॅच कंप्लीट केलाय. वेदांच्या खात्यामध्ये विकेट. काळेश्वरी योद्धा टीमला मिळालं हे यश. चांगली बॉलिंग केलेली आहे. वेदांतने आतापर्यंत फक्त 8च धावा दिल्या त्या 5 बॉलच्या पाठीमागे. स्ट्रगल करतात वेदांतच्या विरोधामध्ये, तितकंसं पॉसिबल नाही आहे, कारण का जो लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेतो तो बॉलला चांगलं टर्न करतो. बॅटरने देखील चांगला इथे बॉलला टर्न केला होता. स्ट्रोक फर्स्टला गेला आणि पहिला धक्का लागला टीम तन्मय टायटन्स संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात, परंतु आता पार्टनरशिपची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. 38 धावा धाव फलकावरती. समोर काळेश्वरी योद्धा टीम आहे, तो 2 मॅच जिंकला. त्यांच्यावरती इतका लोड नाही आहे. लोड थोडासा तन्मय टायटन्स टीम वरती आहे. तो वेदांत विरवली काय बॉलिंग करतो, लाजवाब बॉलिंग.
पहिली विकेट त्याने घेतली आहे तन्मय टायटन्स टीमची. राहुल बाद झालेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कॅलिसल मोठं नाव आहे खरं जावली क्रिकेटमध्ये. आम्ही पाहिलं तर कॅलिस बराच वर्ष क्रिकेट खेळतोय. या जावली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि तो कॅलिस आता काय करणार आहे, कशा पद्धतीनं बॅटिंग करणार आहे. फटका चांगला स्क्वेलिकला फॉल चाललाय परंतु इथे डिक्लेअर झोन मध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेला आहे ते 39. कमबॅक केलं वेदांतने आपल्या टीमला करून दिलं, त्याच्यामध्ये विकेट घेतले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद. 39 धावा झालेला. सलामीचा एक खेळाडू मैदानामध्ये थांबलेला आहे, उभा राहिलाय. तो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो जयेश दळवी, परंतु आता एक मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि आता स्लॉगवरचा खेळ चालू होणार आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा येते, जमा करणं तितकंच महत्वाचं आहे. निरंजन आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. युवा गोलंदाज आहेत निरंजन आणि त्याच्यावरती आता जबाबदारी दिलेली आहे. समोर जयेश दळवी. फुल टॉस बॉल, परंतु फुल टॉस बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. चांगला फटका होता, फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये वजन देखील तितकंच होतं, परंतु दिशा आहे ती खराब आहे आणि त्याचमुळे फक्त एकच धाव मिळतं. एक धावेची वर. 40 धावा धाव फलकावरती. निरंजन बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिला इथे फुल टॉस टाकला होता, थोडी लेट बॅटचं कनेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे हा बॉल डीप स्क्वेअर सोडून बॉल चालला. ताकद चांगली होती, नजाकत, टायमिंग अप्रतिम जुळल्या बॉलच्या पाठीमागे, परंतु एकच धाव मिळालेली आहे. तन्मय टायटन्स टीम प्रयत्न करते. 40 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. बॉलर तयार. हा देखील लोअर फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला बॉल टर्न केलाय, पाण्यामध्ये बॉल थांबला. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच तर पाहायला मिळतं. काही काही ठिकाणी आपण पाहिलं तर पाणी आहे, काही ठिकाणी थोडासा चिखल देखील आहे, काही ठिकाणी आपल्याला थोडीशी रेतीचा देखील भराव पाहायला मिळतोय. घनसोली गरंदाचं मैदान, काही ठिकाणी आपल्याला हिरवगार गवत देखील जॉब साईट आहे पॉइंट आणि कव्हर मध्ये पाहायला मिळतं. मोठमोठ्या स्पर्धा याच मैदानामध्ये होत असतात आणि इथे आज आपल्याला दक्षिण जावली प्रीमियर लीग पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल ॲपट्रॅकर बॉल होता, उचली गेलेला बॉल पडतो. इथे काय झालं, एच लागली. आणखीन एक फलंदाज कॅलिस बाद होत असताना सध्याच्या स्थितीला चांगलं सेलिब्रेशन केलंय, कारण ही महत्वाची विकेट होती कॅलिसची. लाजवाब सुंदर बॉलिंग मी म्हणेन. ॲक्शन रिप्ले मध्ये पहाल ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला, पटला होता, पाची कडा लागली आणि तिथून एन्जॉय सेलिब्रेशन करत असताना धक्का क्रमांक 2 तन्मय टायटन्स टीमला कॅलिस बाद. युवाची हवा, एक्सपिरियन्स गोलंदाजांनी धावा दिलात, परंतु युवा गोलंदाजांनी धावा विकेट देखील घेतल्या आणि धावा दिल्या नाहीयेत. अप्रतिम दर्जाची उत्तम गोलंदाजी, सर्व समर्पित गोलंदाजी होत. 42 धावा, 3.3 खेळ समाप्त. नवीन बॅटर फटका इथे फर्स्टला बॉल चाललाय ते कव्हर क्षेत्रामध्ये, सिंगल धाव येते. सेकंडचा कॉल केलाय, कव्हर मध्ये बॉल चाललाय, सीमारेषेच्या लगत फिल्डर धावतात, बोलतात 3 तर धावा आलात. 34चा प्रयत्न करतायत, नाही मिळणार. काय म्हणता येईल सर? 44 धावा धाव फलकावरती, 3 धावा या बॉल वरती आलात. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 5 धावा आलात. चांगली ते गोलंदाजी निरंजनची राहिलंय. चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. पहिलं षटक आपण पाहिलं विधानचं आणि आता सध्या निरंजन चांगली बॉलिंग करतोय. 44 धावा धाव फलकावरती आलात. फेकण्याचा प्रयत्न केला होता, नाराज आहे बॅटर. वरती आकाशामध्ये पाहतोय. हा जर बॉल बॅटला कनेक्ट झाला असताना
षटकार गेला असता, परंतु असं काही घडलं नाहीये. डॉट बॉल आला. काय गोलंदाजी राहिली, टप्प्यावरती ताबा गोलंदाजानं ठेवला आतापर्यंत. सुसाट गतीने तो सुटलाय. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये रिदम चुकतो तुमचा, पायांची तुमचे जे तुम्ही बाऊल टाकता, कारण का टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे कोणती गोष्ट नसते, कारण तुम्हाला सरळ असतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत असतात. हुक करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल टाकण्यात आला. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा या षटकामध्ये आल्या, त्या 5. आता शेवटचं षटक असणार आहे, तोपर्यंत जाऊया आपण, देऊया डीजेला संधी. आयुष शिंदे आलेले आहेत बॉलिंग. आयुष शिंदे आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. आयुषला आपण बाणार आहोत. उर्फ आयवा देखील म्हटलं जातं. आयवा म्हणजे बाहेर जास्तीचा कॅच घेत होतो. आयवा कॅच. आयवा आला बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल. काय गोलंदाजी होते. आणखीन येते, युवाला बाहेर काढलं. युवाची हवा आज या मैदानामध्ये बॉलिंग करत असताना पहिलं षटक, तिसरं षटक टाकलं होतं वेदांतने, दुसरं षटक निरंजन, आणि सध्या आयवा काय बॉलिंग करतोय. स्ट्राईक एंडचा आरसा जर नॉन स्ट्राईक आहे, तर गोलंदाजचा आरसा हा किपर आहे. आणि ज्या पद्धतीनं सांगितलं जात आहे ना, त्या पद्धतीनं सध्या बॉलिंग होते. चांगली बॉलिंग फॉलो केलंय. खराब बॉल आहे, डेड बॉलचा इथे कॉल होतोय. मास्टर माइंड आपल्याला पाहायला अमरदादा सेलर पाहायला मिळतात. एस्टनच्या पाठीमागे सांगितल्याप्रमाणे गोलंदाजी होते येते, परंतु हा बॉल चुकला गेलाय. योग्य बॉल टाकलाय. आणखीन एक कडक बॉलिंग यार, वा काय बॉलिंग होते. तिन्ही गोलंदाज मी कौतुक करेन. प्रसिद्धी जर मिळवायची असेल तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं. म्हणून हातावरच्या रेषा बघून भविष्य बघणाऱ्यांना सांगा की आमचा घाम नक्कीच आमच्या भविष्याच्या रेषा, त्या नशिबाच्या रेषा बदलण्याची ताकद ठेवतो. आणि सध्याच्या स्थितीला अप्रतिम बॉलिंगचा उत्तम दर्जा देणारी बॉलिंग केलेली आहे. डेड बॉल. 45 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. फक्त एकच धाव खर्च केलेली आहे आयुष्यने. चिवडामध्ये प्रत्येकाला आयुष्य हवा आहे. दूरवरून फटका केला. एक्स्ट्रा कव्हर बॉल निघाला थाटामाटात. सीमारेषेच्या बाहेर प्रयत्न केले होते, प्रयत्न कमी घेतले. 6 धावांची आम्ही आलाय तो दत्तार. मोठा धावा का विकेट षटकार. जबरदस्त इथे फटका येतोय. चांगली इथे आता कमिटमेंट दिले, एक चांगली स्टेटमेंट दिले बॅटरकडे. अशा फटक्यांची गरज आहे. बॉल ऑफसाईडला बॉल अटक करायचा. बॉल तिथेच थांबलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होतोय. सेकंडचा कॉल करतायत. मिळेल की नाही माहित नाही, परंतु प्रयत्न चालू आहे. आणि इथे काय घडेल, एक फलंदाजी ते बाद होईल. दुसऱ्या धाव्यासाठी गेले होते. 51 धावा समास झालेल्या आहेत. दोन्ही संघ चांगली फाईट करत आहेत. चांगली धावसंख्या मिळवून उभी केलेली आहे. 51 धावा. महत्वाचा मॅच तन्मय टायटन साठी कष्ट करतायत. 52 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल असणार आहे टार्गेट सेट करणारा. जर मोठा फटका आला तरी चांगली टोटल इथे उभी राहील. आणि या चांगल्या टोटल कडे उभे राहायचं आहे. कृष्णा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईक एंडला दाखल झाला. शेवटचा बॉल आक्रमण तर केलं. ऑन साईडला बॉलला
उडवला, टर्न केलाय, सिंगल धाव मिळते आणि बघता बघता बॉल चालला इथे सीमारेषा पार. हा पेंट केलाय, चांगला स्ट्रोक आलेला आहे. जयेश दळवीच्या बॅटमधून चौकार. चला मॅच समीर पाहू शकाल. राहुल धनावडेच्या बॅटमधून 12 बॉल 27 धावा. जयेश दळवी 12 बॉल 21 धावा नॉट आउट. यश दुधले 4 बॉल 4 आणि कॅलिस 2 बॉल केलं आणि 1 विकेट घेतलेली आहे. त्याचबरोबरीनं आपण बॉलिंग अटॅक पाहिला तर निरंजन धनावडेनं एका षटकामध्ये 5 रन आणि त्याच्यामध्ये 1 विकेट घेतली. वेदांनी चांगली बॉलिंग केली, जिथे स्टॉप लावला. 9 धावा 1 विकेट. आयुषने 12 धावा दिल्या, विकेट नाही. आणि आदित्य धुंदले यांनी 13 धावा दिल्या होत्या. आणि त्याचबरोबर अमर शेलार यांच्यावरती थोडंसं आक्रमण केलं होतं, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं होतं. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. त्याच बरोबरीनं सन्माननीय आदरणीय जावळी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय अशोकजी पांडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि विराजमान व्हावं. दक्षिण जावळी रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, जास्तीचा वेळ घेऊ नका. बॅटर लगेच पाठवायचे तमर दादा. मॅच रफन टप होणार, मॅच क्वालिटी होणार, याच्यामध्ये तिरी शंका नाहीये. कारण का चांगली धाव संख्या उभी करण्यात आली आहे पहिल्या डावामध्ये. तन्मय टायटन्स या टीम कडून 56 धावा 57 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 ते 13 धावा तुम्हाला जमा करणं अनिवार्य असणार. आणि त्या क्षणाला 2 आक्रमक फलंदाज दाखल होतात. 30 बॉल 57 धावांची आवश्यकता. अमर सेलार आणि साथीनं चाललेत बॅटर. आकाश सुर्वे, अमर सेलर आणि आकाश सुर्वे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता जे गोलंदाज आहेत त्यांचा एक्झाम असणार आहे, कारण का आघाडीची जोडी हार्ड हिटर आहेत आणि यांना थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा. धावसंख्या चांगली आपण उभारल्यात, परंतु सुरुवातीला जर 2 ओव्हरमध्ये 3-4 जर चांगले मोठे फटके आले तर ही मॅच अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जवळ येऊ शकते. काळेश्वरी योद्धा टीमसाठी त्यासाठी गोलंदाजाला आता कस लावा लागेल, ताकद लावावी लागेल. जेवढी ताकद आहे तेवढे त्या ताकदीनं बॉलला फेकावं लागेल. आणि त्या क्षणाला बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी कॅलेस आलेलं आहेत. 56 धावा 57 धावेचं टार्गेट. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी एक्सपिरियन्स खेळाडू ज्याच्याकडे बराचसा अनुभव आहे तो कॅलिस आला बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. आणि साखळी फेरीतला हा शेवटचा मॅच आपण पाहणार आहोत. दक्षिण जावळी रबर बॉल प्रीमियर लीग एक शानदार पर्व, यातच काही सर्व. चला घाई करायचे. चर्चा बऱ्याचशा झाल्या डगआउट मध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून. तन्मय टायटन्स टीमला हा मॅच जिंकणं महत्वाचं आहे. जिंकला तर चांगला एक सेफ जागेवरती तुम्ही या लीग मध्ये राहणार आहात. आणि जर
हा मॅच पराभूत होत आहे तर धगधग ही वाढणार आहे. पहिला बॉल कॅलिस तयार. पहिल्या बॉलला ऑफ साईडला बॉल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालू ते पाठीमागे. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव तर इथे प्राप्त होते. सुरुवात सिंगल धावेने झालेली आहे. डिक्लेअर मध्ये बॉल चालला. चला सेफ आहे. एक धाव इथे पळून काढण्यात आलेली आहे. अमर शेलार बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. क्रिकेटचे एक चांगले मुख्य आयोजक आहेत. नेक्स्ट बॉल कॅलिस अपटला बॉल्स. पंचांचा इशारा डेड बॉल. हा बॉल स्वीकारला जात नाहीये परंतु इथून पुढे असा बॉल तुम्ही टाकू शकत देखील नाही. मग अन्यथा पुन्हा एकदा हा बॉल टाकला तर नो बॉल देण्यात येईल. त्याच्यामुळे आता गोलंदाजाला थोडा बॉल पुढे टाकावा लागेल. सिंगल धाव येते पहिल्या बॉलवरती. अडोबाटने ते चांगला फटका स्ट्रोक सजवला गेलाय. बॉल चाललाय ते मिड विकेटला. हातातून निसटला. रपम पम बॉल जाईल इथे. सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. आणि असं वाटतंय की नशीब काढून आलेत की काय. बॉल हातातून निसटला आणि बॉल चाललाय ते चांगलं इथे टायमिंग जुळलं. टायमिंग इतकंसं फारसं नव्हतं परंतु ते फिल्डिंग एक खराब तो क्या करेंगे अशब सर. पण इथे तुम्हाला लूज फिल्डिंग चालणार नाहीये. लूज फिल्डिंग थोडे पाहायला मिळाली. थोडीशी गफलत. इतनी खराब फिल्डिंग कभी नाही चलती. ते खराब फिल्डिंग पाहायला मिळतं. 2 धावा इथे सहज आल्या असत्या काही हरकत नाहीये परंतु 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्यात. 4 धावा या डावमधला पहिला चौकार अमर शेलरच्या बॅट मधून. हा बॉल चांगला होता. त्याला योग्य टायमिंग इथे केलेलं आहे. सेन्सिबल क्रिकेट. बॉलला फक्त स्टेअर केलं. 2 धावा इथे देखील आलेल्या. गुड रन इन द बिटवीन द विकेट. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि फील्डच्या नुसार सध्या अमर शेलार बॅटिंग करतात. माहिती आहे या मॅचचं महत्व किती मोठं आहे. टॉप आपल्याला टॉप मध्ये राहायचं आहे तर या पद्धतीची फटकेबाजी जसा बॉल येईल त्याला मॅनेज करणं. आपल्याला विकेट देखील द्यायच्या नाही त्याच अनुषंगाने त्यांनी बॉलला स्टेअर केलं फक्त. हा बॉल चांगला आहे. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता अमर शेलार परंतु इथे डॉट बॉल टाकण्यात आलाय कॅलिसच्या माध्यमातून. हे डॉट बॉल प्रेशर या मॅच मध्ये वाढणार आहे. डॉट बॉल टाकण्यात आलाय. नेक्स्ट बॉल आला जबरदस्त. वा चाबूक शॉट. क्रिकेटचं मातक सौंदर्य सजवणारा. झपुक झुपुक झुपुक झपुक झपुक झुपुक झुपुक झपुक बुकेट टेंगो सह चव्हाणच्या स्टाईलने गोलीगात षटकार. हलक्या तऱ्हेने शेअर केलंय बॉलला. सिंगल धाव इथे प्राप्त होतं. चांगली ते बॅटिंग. संयमाचं क्रिकेट च्या पद्धतीने खेळतात अमर शेलार. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती आलात. यस डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात. एकूण 14 धावा. अमर शेलरचा आपण वार पाहिलाय जो चाबूक शॉट. या फटक्याची रील बनायला हवी तसा फटका होता. बॉल आला होता. थोडासा बॉल आपण पाहिला तर रस्त्याच्या बाहेर होता. तिथून बॅट वेगानं फिरवलंय. जो बॅटचा स्पीड होता ना तो प्रतिम होता आणि तिथून 6 धावा आला. जयेश दळवी बॉलिंग ट्रॅक वरती. दिलबार बाउंड्री ब्रेकर्स यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आता खेळाडूंच्या रील्स
व्हायरल होणार आहेत, कारण का दिलबर आलेले आहेत. व्हाईट बॉलचा दिलावर आलेला आहे, त्यांचा आम्ही करूया स्वागत. बाउंड्री ब्रेकर्स खरं तर जो चॅनल आहे आणि दिलावर खूप चांगलं मॅनेज करतात आणि आपल्या खेळाडूंच्या रील्स बनवतात आणि ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अगदी इन्स्टाला ते शेअर करतात. त्याच्यानंतर बराचसे म्हणजे जे चांगलं आपण करतो त्याचं उत्तम पर्याय चांगली बॉलिंग करावी लागेल. पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉल बॅटरने सोडून दिला. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये आधीच कर्ज बाजारी, त्याच्यामध्ये उसना शेजारी दबावची छायाखाली सध्या आपल्याला तन्मय टायटल्सनी पाहायला मिळतोय. अमर सिल्लर यांचा एक मोठा फटका आला होता, त्याच्यानंतर सध्याच्या स्थितीला गोलंदाजी मी म्हणून पराभव होतोय, कारण का व्हाईट बॉल लगातारचे 2 आलेत. जयेश दळवी 16 धावा. आणखीन एक मोठा तडाखा, पुन्हा एकदा बॉल चला इथे सीमा रेषेच्या बाहेर, परंतु विकेट. आणि त्याच्यानंतर बॉल बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाला चांगली संधी मिळाली, संधीचं सोनं केलेलं आहे आणि मोठा धक्का बसलेला आहे बॅटिंग करणारी टीम काळेश्वरी योद्धा संघाला, कारण अमर सिलार मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. जयेशच्या खात्यामध्ये विकेट होते. 2 बॉल त्याने वाईट टाकले होते, परंतु 30 लाईन मेंटेन करायची होती, तो टप्पा शोधायचा होता आणि तो टप्पा शोधला गेला. लाईन मेंटेन ठेवलं, बॅटचा चेहरा दाखवला होता, चांगला फटका, परंतु फिल्डर आणि विकेट. काळेश्वरी योद्धा टीमचा पहिला फलंदाज येथे 16 वरती कोसळलेला आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये लेफ्ट हँड बॅटर आहेत. हॅलो, चला बॅटरचं मला नाव कळवा. सुधीर आलेला आहेत. विराज आहे बॅटिंग साठी, विराज आलेला आहे. एका बाजूला आकाश सुर्वे पाहायला मिळतात. हा बॉल देखील चांगला होता, कॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा बॉल स्टिकर एंडला लागतोय आणि एकच धाव मिळतोय. 18 धावा धाव फलकावरती आला. 39 धाव्यांची आणखीन गरज आहे. व्हाईट बॉल होता, मागचा बॉल आपण व्हाईट पाहिला आणि अद्याप आतापर्यंत या षटकामध्ये आहे ना 3 व्हाईट टाकले, 3 धावा एक्स्ट्रा खर्च केलात जयेश दळवीने. चांगला इथे स्ट्रोक ऑन साईडला बॉलला टर्न केलाय, मिड विकेटला बॉल चाललाय, फिल्डर थोडंच आहे, चांगली ती फिल्डिंग होत आहे, एकच धाव इथे मिळते. चांगला आता क्रिकेट मैदानामध्ये खेळतात तन्मय टायटन्स टीम. अमर शेलारची महत्वाची विकेट होती आणि सध्याच्या स्थितीला आता वर चढत आहेत. 19 धावा धाव फलकावरती आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा आल्या, त्याच्यामध्ये 3 धावा एक्स्ट्रा आहेत. जिथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, तिथे फलंदाज फर्स्टला. 19 धावा धाव फलकावरती सजल्यात. नेक्स्ट बॉल आपटला बॉल, त्याला उत्तर काय जबरदस्त दिलं, हुक केलाय. धावा इथे किती बुक होतील. बॉल चालला इथे सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी काय आहे, डेड बॉल आहे. फटका चांगला होता, बहरदार होता, परंतु हा बॉल पाहिलं तर आपटला गेला आणि तिथून डेड बॉलचा इथे कॉल आला. फटका चांगला होता, फिरव देखील चांगला होता, पंचाने योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. 19 धावा, 1 विकेट, कॉन्सला 1.3चा खेळ समाप्त झालेला आहे. चांगला फटका, स्टेट हिट, ग्रेट हिट, मन बना लिया तो रास्ता भी तोड़ लिया. टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅट मधून आला टॉप क्वालिटी षटकार.
तो कोण आहे बॅटर कोण आहे आकाश शिरुवे. आकाश शिरुवेचा इथे फटका. एके आकाश शिरुवे एके नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बॅट मधून इथे षटकार आला. 25 धावा धाव फलकावरती. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त स्ट्रोक इथे बाहेर मिळतोय. उकळण्याचा प्रयत्न परंतु बॉल आपण पाहिला पडल्यानंतर थोडासा अधिकचा उचली घेतोय अधिकचा बाउन्स घेतोय. पंचांचा इशारा आलेला आहे की 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. सर एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. 3 वाईट टाकलेले आहेत. पहिले 2 सुरुवातीचे वाईट बॉल आले होते. त्याच्यानंतर एक बॉल डेट आला. त्याच्यामुळे एक बॉल आहे अजून. 5 बॉल झालेले आहेत. चला एक बॉल बाकी आहे. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धावा धाव फलकावरती आलेला आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक सध्या बॅटिंग करतोय का सर्वे चांगला फॉर्म मध्ये चांगला टच मध्ये. 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्याच्या बॅट मधून आणि आतापर्यंत 25 धावात तब्बल 1 विकेट गॉन झालेला आहे. शेवटचा बॉल या षटकातला हुक करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचा इशारा नो बॉल आणि आता फील्ड असणार आहे. सुवर्ण संधी केलाय. दोन्ही फलंदाज चर्चा करतात कारण का आता करायचं ते मोठं करायचं. आजूबाजूला बरेचसे आपल्याला ते कबूतर पाहायला मिळतात. अगदी तेही देखील एन्जॉय करतात आजच्या दिवसामध्ये. टोटल झाले त्या 26 धावा धाव फलकावरती. फ्रीडचा बॉल असणार षटकामधला शेवटचा बॉल. जाऊया आपण फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉलला फुल टॉल केलं. AK-47 ठोकलाय षटकार. लोअर फुल टॉस बॉल होता त्याला विरकावून दिला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 18 बॉल 25 धावेंची आवश्यकता आहे. राहुल आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. समोर विराट साळुंखे 2 बॉल 2 धावा त्याच्या बॅट मधनं. परंतु आकाश सुर्वे एकेनं चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केलेलं आहे. कष्ट करतात दोन्ही संघ परंतु या मॅच मध्ये काळेश्वरी वॉरियर्स काळेश्वरी योद्धा टीम चांगल्या फॉर्म मध्ये दिसलेली आहे. फुल टॉस बॉलला फेकून दिलं परंतु इथे किती धावा मिळतील त्या फक्त एक सिंगल धाव. फुल टॉस होता. कनेक्शन चांगलं होतं. गती नव्हती परंतु फुल टॉसला फुल टोल. परंतु दिशा आहे अयोग्य आहे आणि एकच धाव इथे मिळते. 34 झालेला आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 झाल्यात. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन इथे फक्त दिशा दिलेली आहे. बॉल आला त्याला मॅनेज केला. बॅटचा चेहरा दाखवलाय. बॉलला एक सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. कारण समोर आपण पाहिलं तर एके चांगल्या फॉर्म मध्ये दिसला. चांगले त्याने प्रयत्न केलेले आहेत आणि या मॅचला विजयाच्या दिशेनं घेऊन जाण्याचं तो काम करतोय. आणखीन एक मोठा धमाका समोर असू द्या कोणीही गोलंदाज षटकार खेचणं हा माझा अंदाज. एकेच्या बॅटमधून कडक प्रहार. बॉल सीमापार षटकार. जबरदस्त बॅटिंग येते. घरात घर गावचा सुपुत्र सध्या बॅटिंग करतोय. आणखीन इथे
लॉन्च करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पद्धतीचा वापर गोलंदाजाने केलेला आहे. गती नाहीये, परंतु बॉल फिरवण्याची क्षमता ठेवतो आणि बॅटर देखील चांगलं संयम असं क्रिकेट खेळलेलं आहे. 20 धावा वैयक्तिक आलेल्या, 41 धावा धाव फलकावरती, 57 धावेचं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे, फिरवण्याचा प्रयत्न केलाय परंतु अंदाज चुकलाय. एक सिंगल धाव इथे प्राप्त होतोय आणि आता गोलंदाज कस लावतात. एकच धाव इथे मिळेल. 15 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे, म्हणजे बॉल टू रन आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे, 15 धाव्यांची आवश्यकता आहे. काळेश्वरी योद्धा टीम हे योद्धे आहेत आणि हे योद्धे सध्या मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना योद्ध्यासारखं लढतात, खेळतात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचं मी कौतुक करेन आणि विकेट लिहिते फलंदाज आकाश सुर्वे एके मैदानाच्या बाहेर.
जाऊ क्रिकेट आहे आणि तेचा खेळ फरलेला म्हणजे क्रिकेट. ब्लॉक ऑनचा बॉल होता, पंचांचा इशारा आहे. हा चांगला योग्य बॉल आहे कारण का यॉर्कर बॉल थोडस आपल्याला कठीण जातं कधी कधी खेळताना आणि यॉर्कर हा पर्याय या क्षणी चांगला आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे, 5 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा किती मोठा फरक होता तो षटकरने पूर्णपणे आता भरून काढलेला षटकारला, त्याच्यामुळे मॅच अगदी आता काळेश्वरी वॉरियर्स टीम कडे गेलेला आहे. चांगला इथे ब्लॉकॉनचा बॉल पुन्हा एकदा इथे विकेट येऊ शकते आणि आली. आणखी एक फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये चांगला संघर्ष केला, या मॅच मध्ये चांगली फाईट केले. तन्मय टायटन्स देखील टीम हार मानण्यासाठी आलेली नाही, तेही देखील चांगला मैदानामध्ये संघर्ष करतात. नवीन बॅटर निरंजन आलेला आहे. आयुष आणि निरंजन युवा जोडी आणि या युवा जोडीवरती आता भरपूर निर्भर आहे कारण टीम्स म्हणजे पराभव आणि जीत या जोडीवरती निर्भय आहे. पाहूया ब्लॉकॉनचा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर टाकला, पायावरती बॉल, रन घेण्याचा इरादा केला होता परंतु इथे अपुरे प्रयत्न पडले, त्याच्यानंतर डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाजी ते बाद झालेला आहे. दोन्ही फलंदाज नौके आहेत परंतु जोपर्यंत आयुष मैदानामध्ये आहे तोपर्यंत संघाला कोणतीही भीती नाहीये. किती वारा येऊन द्या, किती पाऊस येऊन द्या, किती ऊन येऊन द्या, तरी संघ सेफ असणार आहे. परंतु 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता आहे आणि त्या क्षणाला ऋषिकेश एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे तो आता बाहेर काढला. एक जर 2 सुरुवातीचे बॉल जर डॉट आले तर हा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल आणि का जर 2-3 धावा या सुरुवातीच्याच 2 बॉल वरती आला तर मॅच आणखीन खुला होईल. चांगला बॉल, वाह कमालीचा बॉल टाकला. वाईट मागतायत, काय घडेल? सिंगल साठी गेलेत आणि एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. एका धावेनं सामना इथे पुढे जात असताना पॉलिटिक्स मध्ये एका मताला, एक्झाम मध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं. आणि एखादा जर पोलीस भरतीला एखादा आपल्यातलाच युवक गेला तर त्याला विचारा, जर तो एका मार्काने फेल झाला तर त्याला कितीतरी वेदना होतात, त्याच्या घरच्यांना वेदना होतात, ह्या वेदना संघ मालकाला होतील, ह्या वेदना आपल्या आलेल्या पाठी राख्यांना होतील, ह्या वेदना आपल्या संपूर्ण टीमला होतील. या वेदनेतून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. ए आ गया, कौन आ गया? चलो चलो दादा, थोड़ा सा बाहर हो जाओ, बाहर से आइए. जाऊया आपण. 5 बॉल, फुल टॉस बॉल, ऑन साइडला बॉलला वळण दिलंय, बॉल तिथेच थांबलाय. सिंगल धार तर काढण्यात आलेली आहे, सेकंडचा कॉल केलाय. ओ हो 2 धावा इथे आलेल्या आहेत. जबरदस्त बाज, भाग मिल्का भाग मिल्का भाग मिल्का भाग, भागना तो पड़ेगा ये जिंद भी है साहब, उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. 2 धावा इथे आल्यात. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 55 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. काही फाईट रंगली परंतु मॅच कुठे टर्न झाला? मॅच जिथे षटकार पडला तिथे मॅचला या टर्न झालेला. चला, मॅच संपूर्ण झाल्याच्या नंतर दक्षिण जावळी रबर बॉल कमिटी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी इकडे यायचं आहे या लगेच आपण, कारण आता सध्याच्या स्थितीला जबरदस्त मॅच रंगते. 4 बॉल 2 धावेची आवश्यकता. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागलेल्या आहेत. चला घाई करायची, जास्तीचा वेळ घेऊ नका कारण का बरोबर आता 1 वाजून झालेला आहे आणि याच्यानंतर सेमीफायनल होणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 होणार आहे. चला 4 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे आणि डॉट. आता मॅचला मजा येईल. आता जे प्रेक्षक बसलेले होते ते उभे राहतील. ज्या प्रेक्षकाने हाताला घडी घातले होते त्यांचे कदाचित हात आता दोन्ही बाजूने टाळ्या वाजवणार आहेत. काय जबरदस्त मॅच रंगलाय. 3 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. प्रयत्न चांगले मैदानामध्ये दोन्ही संघ करतात. जरी एखाद कोण हरला ना काही हरकत नाहीये. हेच म्हणेन, एकानं मन जिंकली आणि एकाने मॅच जिंकली. चांगली
मॅच रंगत असताना हा जर बॉल डॉट आला तर या मॅच मध्ये मजा येणार. हा बॉल निर्णायक असणार. 3 बॉल 2ची मॅच. चांगला फटका, एक तर सिंगल धाब येते, सेकंडचा कॉल नाही, एकच मिळेल. आणि दुसरीचा देखील प्रयत्न केले, बॉल आता तो निसटलाय. डायरेक्ट हिट, फलंदाज करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे बॉल ही मॅच जिंकली काळेश्वरी योद्धा टीमनं. जबरदस्त मॅच. चला संपूर्ण कमिटीला विनंती करतो की आपण मंचावरती यावं कारण सेमीफायनलचा मॅच आहे. आपण जो निर्णय घेणार आहोत तो योग्य घेणार आहोत. त्याचमुळे आपण सर्व जे कमिटी मेंबर आहेत त्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. जाऊया आपण प्लेअर ऑफ द मॅचचा इथे किताब देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे? कोण दाखवते बघा. चला सर्व कमिटीला विनंती करतो की आपण सर्वांनी या.